नमस्कार मंडळी, केम छो मजामा। तर मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। DIY व्हिडिओ आहे हा। मी आज या कपापासून फ्लॉवर पॉट रेडी करणार आहे। तर हा कप आम्ही माझ्या मिस्टरांच्या फ्रेंडच्या घरी क्रिसमससाठी गेलो होतो, तेव्हा त्यांच्या वाईफने माझ्या मुलाला चॉकलेट भरून गिफ्टमध्ये हा कप दिला होता। तर हा कप तर काही यूज होत नाही, कारण की सगळ्याच मुलांकडे त्यांचे ऑलरेडी एक कप असतात ज्याच्यात ते बोर्नव्हिटा दूध वगैरे पित असतात। तर हा कप असाच पडून होता। बरेच दिवस झाले, 1-2 वर्ष झाले असतील या कपाला। तर हा मी बऱ्याच दिवसापासून विचार करत होती की मी ह्याच्यापासून काहीतरी डेकोरेटिव्ह वस्तू करू शकते, म्हणून मी याला टाकला नाही, हा असाच पडून होता। तर मी याचा हँडल गरम चाकूने काढून घेतलेला आहे। हा असा दिसत होता आधी, तर हँडल काढून हा असा झालेला आहे। तर मी 2-3 दिवसापूर्वी मंदिरात गेली होती, तर तिथं फुलं टाकलेले होते साईडला डेकोरेशन काढून। तर हे कापडाचे फुलं आहेत। तर मी तिथं विचारून हे फुलं घेऊन घेतले, कारण ते टाकण्यासाठीच त्यांनी ठेवलेले होते साईडला असे। तर मी त्यांना सर्फच्या पाण्यात चांगले वॉश केले आहेत, ते खूपच मस्त होऊन गेलेले आहेत, क्लीन। तर मी अशी माती घेतलेली आहे, ती थोडी ओलसर अशी माती घेतलेली आहे मी। डब्यामध्ये अशी कुंडीसाठी पडलेली माती होती एक्स्ट्राची। तर मी एक्झॅक्ट मापाची अशी माती घेऊन घेतलेली आहे, कपामध्ये फिल करून घेतलेली आहे आणि थोडं ओलं हात लावून तिला चांगली प्रेस करते आहे, तर ती सेट होऊन जाईल। आणि असे मी फुलं जे वॉश करून घेतलेले आहेत ते मी घेते आहे, येलो कलर सेंटरमध्ये ठेवते, कारण एक येलो कलर आहे आणि येलो कलर ब्राईट आणि असतो आणि आय कॅची पण असतो, तर तो छान वाटतो सेंटरमध्ये। तर मी असं सेंटरमध्ये येलो कलर खोचून घेते आणि साईडला सगळे रेड कलरचे फुलं अटॅच करते। तर तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा फ्लॉवर पॉट रेडी झालेला आहे 2 मिनिटात। तर तो मी टेबलवर ठेवते, तर असा त्याचा लुक येत आहे। तर तो खूपच सुंदर वाटत आहे। वेस्ट मटेरियल म्हणणं मी बेस्ट असा फ्लॉवर पॉट रेडी केला आहे, तो पण 2 मिनिटात। तर मला खूप असं आवडतो आहे तो, मला सॅटिस्फॅक्शन वाटतं आहे मनाला की मी हा कप फेकला नाही आणि तो आज यूज झाला, तर किती छान असं वाटत आहे। तर तुम्हाला हा फ्लॉवर पॉट कसा वाटला ते मला सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय, आवजो, बाय।